या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज। ऐतिहासिक राज गणपतींना भक्तिभावात निरोप। आणि मंत्री केसरकरांकडून विसर्जन स्थळी खास व्यवस्था। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचं दर्शन घेण्यासाठी वेंगुर्ल्यात आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तुळस येथील जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं। दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल। महालक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट अँड ॲपरल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित। आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी। मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचं दर्शन घेण्यासाठी वेंगुर्ल्यात आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तुळस येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब यांच्या घरी विराजमान बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी परब कुटुंबियांनी पुष्पगुच्छ आणि गणेशाची मूर्ती भेट देत त्यांचं स्वागत केलं। दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल। अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग तळगाव येथील विनायक राऊत यांच्या निवासस्थानी चक्क भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळाले। जमिनीवर मांडी घालून त्यांनी टाळ हातात घेऊन ठेका धरला होता। पाहुयात आदित्य ठाकरे यांनी कसा धरला होता ठेका। लाखों युवकांचे प्रेरणास्थान माजी पर्यटन मंत्री आमदार ठाकरे साहेब यांच्या उपस्थित आहेत। माझ्या मंडळाच्या धन्यवाद।
शहरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. तुमच्या घरच्या स्वप्नाला बांधा आता हक्काचं नवं तोरण. आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत एक महत्वाकांक्षी 108 प्लॉटचा भव्य प्रोजेक्ट. समर्थनगर, वैभववाडी, फोंडा रोड लगत वैभववाडी. भव्य प्रवेशद्वार, प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड वॉल MS गेटसह. प्रकल्पासाठी मोठी विहीर, वॉटर टँक, त्यातून प्रत्येकाला पाणी पुरवठा, बस स्टॉप, स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईनसह. मुलांसाठी CBSE स्कूलचं नियोजन, गार्डन आणि मन प्रसन्न ठेवणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरासोबतच ताजी हवा, डोंगराची नवलाई, पक्ष्यांची कुजबूज अशा निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलो आहोत नवा प्रकल्प, नवी कल्पना आणि नव्या सुविधा यांसह. आपला 712, आपलं घर. आपल्या 712वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर. समर्थनगर, तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. वैभववाडी, फोंडा रोड लगत वैभववाडी. अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर केळकर 9175406764 9422394625. राजेश खुरसंगे 8850141167. आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज दिलं. पाहूया. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट चिपीचं हेच आहे. काल पण मला गोवातूनच यायला लागलं, कारण चिपीला आपण पाहत असाल नाईट लँडिंगची सोय अजून झालेली नाही आहे. ह्या पावसाळ्यात लँडिंग 100% होऊ शकतं का, ही सोय अजून झालेली नाही आहे. पुढे जर आपण पाहिलं तर हे सगळं त्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे त्याचं काम आहे. त्यावेळी पण आम्ही सरकार म्हणून त्यांना धमकी दिलेली. धमकी म्हणजे एक जो वचप असतो तो दाखवलेला, त्यांना जो काही सरकारी व्हिप असतो तो सांगितलेलं की सरकार तुम्ही जर त्या वर्षी जर उद्घाटन केलं नाही, पूर्ण केलं नाही काम, तर आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. त्या भीतीपायी त्यांनी काम ते पूर्ण केलं. रनवे झालेलं आहे, पण आता पुढची जी कामं आहेत, नाईट लँडिंगचं असेल, लाईट लावण्याचं असेल, ऑल वेदर लँडिंगचं असेल, रनवे एक्सपॅन्शनचं असेल, हे अजून होतच नाही आहे. मुळात किती दिवस हे असं चालणार. जर आपण पाहिलं तर त्याच कॉन्ट्रॅक्टरकडे मला वाटतं मुंबई गोवा महामार्गाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. ते कोणामुळे मिळालेलं आहे? चिपी त्यावेळी कोणामुळे मिळालं? आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो जो काही धक्का द्यायचा होता ते देऊन आम्ही एक चिपीचं विमानतळाचं काम पूर्ण केलं. पण त्यानंतरची जी कामं आहेत सरकार गेलं आणि तशी अशीच राहिलीत. मुंबई गोवा महामार्ग, कितीतरी लोक येऊन तिथे आंदोलनं करतात. येताना त्रास झाला की नाही सगळ्या आमच्या लोकांना? झाला. आणि मग तुम्ही आमच्या सरकारच्या वेळी बघा, शिरोड्याचं ताजचं हॉटेल असेल, अजून एक जे हॉटेल होतं, ते दोन्ही हॉटेलं साधारणपणे 93 की 94 पासून जी पेंडिंग कामं होती ती मंत्री म्हणून मला एक सौभाग्य मिळालं माझं की मी त्यांची कामं पूर्ण करू शकलो आणि ते वेळेत आता 3 वर्षात होईल. चिपीचं काम आम्ही पूर्ण केलं, पण पुढच्या टप्प्याचं काय बघा. आता मी वादात जाणारच नाही. त्या दिवशी पण उद्धव साहेबांनी सांगितलं की श्रेयवादात आम्ही जाणार नाही. मुख्य गोष्ट ही आहे की हे कोकण सर्वांचं नाही आहे का? पण मग कोकणावर एवढा राग का? बरोबर रिफायनरी आहे ती कोकणात येऊन ठेवायची, चांगली हॉटेलं होऊ द्यायची नाहीत, चांगले रस्ते होऊ द्यायचे नाहीत, एअरपोर्ट होऊ द्यायचं नाही. हे नक्की दुजाभाव का? पण मुद्दा तोच राहतो ना की आपण पण सगळ्यांनीच मला वाटतं पाठिंबा दिला आरक्षणाला. महिलांसाठी, महिला या पुढे आलेच पाहिजेत, महिला या सत्तेच्या ठिकाणी बसलेच पाहिजेत. पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहताय महिलांवर अत्याचार वाढत चाललेले. हेच काही महिलांवर शिवीगाळ करणारे लोक अजूनही मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे बसलेले आहेत गद्दार म्हणून. त्यांच्यावर कधी कारवाई होणार? साहेब, मगाशी जो प्रश्न विचारला, मलबार हिलसारख्या भागामध्ये एका मंत्रिमंडळ मुलीवर बलात्कार झालेला आहे, कसं पाहताय तुम्ही? मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं की कायदा सुव्यवस्था, जेव्हा मी गँगस्टर आणि गुंड नाही बोलणार कारण त्यांची पातळी वाढवू, पण चिंदी-चोरसारखे लोक ह्या गद्दार गँगमध्ये बसलेले आहेत. कुठे काय फायरिंग करतात पोलीस स्टेशनवर जाऊन, कुठे किडनॅपिंग करतात, कुठे काय करतात, पण अजूनही कारवाई होत नाही. एका बाजूला जसं आपण सांगितलं महिलांवर अत्याचार वाढत चालले, दुसऱ्या बाजूला आपण हे आरक्षणाचं बिल आणतोय. तसंच एका बाजूला वारकऱ्यांवर लाठीचार्ज होऊ शकतो, एका बाजूला मराठा युवकांवर लाठीचार्ज होऊ शकतो, एका बाजूला बारसूमध्ये महिलांवर लाठीचार्ज होऊ शकतो. पण हेच आदेश, अशाच कारवाईचे आदेश हे सरकार ज्या ज्या लोकांनी CCTVवर आपण पाहिलेलं आहे किडनॅपिंग केलेत त्यांच्या आमदारांच्या मुलांवर देऊ नाही शकत. जे लोक तुमच्याच कॅमेऱ्यामध्ये पकडले गेलेत बंदूक काढताना गणपती बाप्पाच्याच मिरवणुकीत मागच्या वर्षी, त्यांच्यावर कारवाई लायसन्स पण रद्द करण्याची यांच्यात हिंमत नाही आहे. हा दुजाभाव या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. गेली 1.5 वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे. आपण देशात लोकशाही साजरी करतो, बोलतो जगातली सर्वात मोठी लोकशाही, पण आज देशात लोकशाही उरलेली आहे का? खरोखर लोकशाही पद्धतीने आपण कारभार करत आहोत का? आपण पुणे असेल, चंद्रपूर असेल, लोकसभेचे अजून पोटनिवडणुका नाही लागल्या.
जिथे लोकप्रतिनिधीच नाही आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, नगरसेवकच नाहीत. अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादं घटनाबाह्य गद्दारांचं सरकार राज्य करू शकतं, पैशाची उधळपट्टी करू शकते आणि भ्रष्टाचार होऊ शकतो, तरी देखील अजून अंकुश बसत नाही आहे. हे आश्चर्याची गोष्ट, धक्का बसण्याची गोष्ट आहे. सगळी आता आशा सुप्रीम कोर्टाकडे आहे, कारण हा जो काही निर्णय येईल तो तिथूनच येईल अशी एक उम्मीद आहे. निवडणुका लावण्यात त्यांची हिंमत कुठे आहे? मुख्य गोष्ट अशी आहे की आपण पाहताय गेले अनेक वर्ष आम्ही मुंबईची मंडळं करत असतो. ठाण्यात, नवी मुंबईत असेल, पुण्यात देखील जात असतो. पण कोकणातलं एक वेगळं वातावरण असतं, एक वेगळ्या आनंदाचा उत्साह असतो. आणि हा उत्सवच साधारण सगळे सण आले की कोकणवासी हे त्याच्यात आपले एक वेगळा आनंद साजरा करत असतात. अनेक आमचे शिवसेनेतले कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते सगळे कोकणात येतात. आणि मला हे वातावरण एकदा पाहायचं होतं, घरोघरी जाऊन दर्शन तर घ्यायचीच होती. पण ह्या वातावरणात येणं आणि अर्थात कोकणात पावसाळ्यात येणं हे देखील एक सुंदर गोष्ट असते. म्हणून आज कोकणात खास करून आलेलो मी. जी गोष्ट आपण पाहताय ते 40 लोक आता एकटे पडलेले आहेत. बाकीची जनता आमच्यासोबत आहे. खूप वेळा असं सांगितलं जातं आम्हाला तिथून निरोप यायचे आमच्या लोकांना देखील की आमच्याकडे फंड आहे, गाडी आहे, लाल दिवा आहे, हे ते तुम्हारे पास क्या आहे. आम्ही त्यांना सांगतो हमारे पास जनता आहे. साहेब, आदित्य ठाकरे ठाण्यामधून निवडणूक लढवणार आणि तशा पद्धतीचा सर्वे सुद्धा तुमचा झालेला आहे. मला वाटतं मी पहिलं चॅलेंज दिलेलं ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की वरळीतून लढावं. हिंमत नसेल तर मी त्यांच्यासोबत ठाण्यातून लढतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका, विना इंजेक्शन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. मोती तलाव येथील विसर्जन स्थळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. सावंतवाडी शहरातील गणरायांचं विसर्जन ऐतिहासिक मोती तलावात केलं जातं. गणेश भक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जातीनिशी लक्ष घालून प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली. यासह लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जन स्थळी शिवसेनेकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. कोल्हापूर येथून विशेष मशिनरी यासाठी मागवण्यात आली होती. त्यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळा लूक पाहायला मिळाला. गणेश भक्तांनी या खास नियोजनासाठी मंत्री केसरकरांचे आभार मानत लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिलाय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल, गारमेंट अँड ॲपरल्स, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76. जिल्ह्यातील 1.5 दिवसांच्या गणरायाला बुधवारी मोठ्या भक्तिभावानं निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आणि फटाक्यांच्या आतषबाजीच्या संगीतानं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला मंगळवारी प्रारंभ झाला. पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून घरोघरी श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. नातेवाईक, पाहुणे मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचं दर्शन घेतलं.
आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजानं सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं होतं. महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या. बुधवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून 1.5 दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. विधिवत उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. विसर्जनस्थळी मोती तलाव इथं नगर परिषदेच्या वतीनं खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता. शहरात अनेक ठिकाणी 5, 7, 11 दिवस तर 21 दिवसांचा 3 मानाच्या गणपतींचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा गणेश भक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जातीनिशी लक्ष घालून प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली. यासह लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जनस्थळी शिवसेनेकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. कोल्हापूर इथून विशेष मशिनरी यासाठी मागवण्यात आली होती. त्यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळाच लूक पाहायला मिळाला. गणेश भक्तांनी या खास नियोजनासाठी मंत्री केसरकरांचे आभार मानत लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. ऐतिहासिक राजघराण्यातील 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन मोती तलाव इथं करण्यात आलं. मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ऐतिहासिक राजघराण्यातील 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन मोती तलावात करण्यात आलं. राजेसाहेब खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या उपस्थितीत राजघराण्याच्या मंगलमूर्तीची राजवाडा येथून वाजत गाजत मिरवणूक काढत निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे राजघराण्याचा हा गणपती शेंदुरी रंगाचा असतो, तर दुसऱ्या गणपतीचं पूजन ऐतिहासिक माठ्यात माठेवाडा इथं केलं जातं. 1.5 दिवसांच्या या दोन्ही गणपतींचं राजघराण्याकडून एकत्रित विसर्जन करण्यात आलं. दोन आहेत, पुढचं राजवाड्यातलं, मागचं माठेवाड्यातलं यांचं असतं.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. भजन कलावंतांनी आपलं भवन उभारण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी आवश्यक प्रस्ताव माझ्याकडे द्यावा. मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. हे भवन नाविन्यपूर्ण योजनेतून उभं करू, असा शब्द आमदार नितेश राणेंनी यावेळी बोलताना दिलाय. आरे देवगड येथील प्रसिद्ध भजन सम्राट चंद्रकांत कदम यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सौरदीप लावण्यात आले. याचा शुभारंभ आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. वारसा आज हजारोच्या पट्टीमध्ये जे कुटुंब या ठिकाणी जमत आहेत त्यांना चांगले हरिनामामध्ये शक्ती द्या, ताकद द्या, त्यांच्या कर्तव्यामध्ये यश प्राप्त करून देऊन आमदार साहेबांच्या उद्घाटन करत आहोत. त्यांच्याही कर्तव्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना यश प्राप्त देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. भविष्यामध्ये पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ते यावेत अशी अपेक्षा मी सर्व करतो आणि सदैव उभे राहतो. गणपती बाप्पा कुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. भजन कलावंत विजय परब यांनी श्रीफळ पाडून शुभारंभ केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, गणेश जगन्नाथ कदम, बुवा भगवान लोकरे, बुवा अमित तानवडे उपस्थित होते. यावेळी भजन कलावंतांना पेन्शन मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून या प्रकरणी पूर्णपणे प्रकरण सादर करावीत असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या जिल्ह्यातून आलेल्या त्यांना राहण्यासाठी आणि आता आपल्यासारख्या ज्येष्ठ आहे पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं कला पोहोचवण्यासाठी एक तुम्ही मागणी तुमच्या संस्थेच्या माध्यमातून करा. आता हे पण कलाकार मानधनामध्ये गेले, हे त्या पद्धतीची काळजी सरकारकडे मागणी करा ना. पण एक जिल्ह्यामध्ये एक भवन आपण असं उभं करू. आम्ही नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत आपण पैसे देऊ. तुम्ही जागेची मागणी तरी करा. काय होतं, तुम्ही सगळे असे विस्कळीत आहे. आपण एक जागी बघा ना, कुठे भेटत नाही असं. ते तरी तुम्हाला जशी पाहिजे ना, एक सेंटर प्लेस कुठेतरी शोधा, सरकारकडे मागणी करा. मी बाकी प्रोसिजर करून देतो. जे राज्यात झालं नाही ते सिंधुदुर्गात होऊन दे ना. एक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार चंद्रकांत कदम उर्फ गुरुदास यांनी लोककलेतील डबलबारी भजनाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या स्मृतींचं कायमस्वरूपी जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांचे शिष्य तसेच गुरुदास परिवारातील सदस्यांनी आरे फाटा इथं त्यांचं स्मारक उभारलंय. आता या स्मारकाला ओसरगाव कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र समाजसेवक गणेश जगन्नाथ कदम, बुवा अमित तानवडे यांच्या सौजन्याने तसेच बुवा गोपीनाथ बागवे, बुवा भगवान लोकरे, बुवा रामदास कासले, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा विजय परब, बुवा लक्ष्मण गुरव, बुवा भालचंद्र केळुसकर, बुवा प्रमोद हरियाण, बुवा गणेश पांचाळ, बुवा प्रमोद थुरी, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष कानडे यांच्या सहयोगानं या स्मारकाला विविध प्रकारच्या 10 सौरदीप लावून रात्रीच्या वेळी हे स्मारक प्रकाशमान करण्यात येणार आहे. राज्यात आणि देशामध्ये असलेलं भजनी एकमेव स्मारक हे आमच्या देवगडच्या आरेपाट्यावर आहे. आणि आज समाजसेवक म्हणून गणेश जगन्नाथ कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी एकत्र येऊन इथे सौर दीप देण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी इथे राबवला. आणि त्याचा शुभारंभ भजनी क्षेत्रामध्ये असलेले ज्येष्ठ मंडळी असतील, तज्ज्ञ मंडळी असतील आणि माझ्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली, उद्घाटन झालं. आणि त्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, कारण अशा पद्धतीचे समाजकार्य करणारे जे लोक आहेत, ते समाजामध्ये परिवर्तन आणणारे लोक आहेत, त्यांच्या मागे राहावं, त्यांना ताकद द्यावी, हे संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आम्हाला दिले असल्यामुळे आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्ष किंवा राजकारणाच्या पलीकडे येऊ,
गणेश कदमनी केलेल्या उपक्रमाला पाठिंबा आणि ताकद इथे आलेलो आहे. खरं म्हणजे आमचे गुरुदास म्हणजे कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा हे भजनातले महामेरू आहेत. कारण त्यांनी भजन कशा प्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये चालावं आणि ते उजाळामध्ये यावं ही जर कला कोणी दिली असेल तर ती कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा, परशुराम पांचाळबुवा, विलास पाटील बुवा, खोपकर बुवा, आमचे चिंतामणी पांचाळबुवा अशा महान बुवांनी ही कला जोपासली होती. तेच आम्ही शिष्यगण सगळे हजारोच्या पटीमध्ये या कोकणामध्ये त्यांचे सर्व अनुयायी आहेत, शिष्य आहेत आणि हे आज या ठिकाणी ही कला जोपासत आहेत. आणि हे स्मारक महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये चंद्रकांत कदमबुवा यांचं स्मारक पहिलं झालं आणि ते स्मारक आज 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या ठिकाणी आज सौर दीपक म्हणून या ठिकाणी गणेश कदम एक सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणि अमित तानवडे यांनी हा सौर दीपक या ठिकाणी 10 लाईट वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आणि संपूर्ण रात्रभर हे स्मारक एकदम तेजमय असं या ठिकाणी दिसेल. जो या ठिकाणी प्रवासी येईल किंवा पर्यटक येईल त्याला हे स्मारक कशा प्रकारे आहे हे या ठिकाणी दिसेल अशा प्रकारचं सौर दीपक या ठिकाणी दिलं. आणि आज नितेशजी राणेसाहेब आमदार हे या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आले होते. स्मारकाच्या उद्घाटनाला पण ते आले होते आणि त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला सर्व कलाकारांच्या वतीने भजनी बुवांच्या दशावतार असेल अन्न कला या सर्वांच्या वतीने त्यांची असं म्हणणं आहे की एखादं सांस्कृतिक भवन कलाकारांचं या सिंधुदुर्गामध्ये झालं पाहिजे. कारण पत्रकार भवन एक उत्कृष्ट असं महाराष्ट्रामध्ये पहिलं या सिंधुदुर्गात झालेलं आहे. तशाच प्रकारे भजनी कलाकारांचं किंवा संपूर्ण ज्या कला आहेत त्या कलाकारांचं एखादं सांस्कृतिक भवन या सिंधुदुर्गामध्ये व्हावं अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली आणि त्याच्यासाठी आम्ही लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून तो प्रस्ताव त्यांच्याकडे देऊन आम्ही ते या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभं करण्यासाठी सुद्धा सगळे आम्ही एका मताने सगळे कलाकार एकत्र येऊन हे आमचा स्वाभिमान आहे. कारण स्मारक एखादं होणं म्हणजे आमच्या कलाकारांसाठी खूप अस्मितेची गोष्ट आहे आणि ते निश्चितच होईल याची अपेक्षाही आमदार साहेबांकडे आम्ही करतो आणि त्यांनी या ठिकाणी दिलेल्या वचनाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या संपूर्ण कोकणातून मुंबईपासून आलेल्या सर्व भजनीबुवांचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुन्हा एकदा गुरुदासांच्या चरणी सर्वांना नतमस्तक होऊन आपण सर्वांनी चांगल्या प्रकारची भजनं करून महाराष्ट्राचा झेंडा, भजनी क्षेत्राचा झेंडा आणि कोकणाचा झेंडा आपण अविरत तेवत ठेवा अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज. ऐतिहासिक राज गणपतींना भक्तिभावात निरोप. आणि मंत्री केसरकरांकडून विसर्जन स्थळी खास व्यवस्था. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.